2026 हे वर्ष कोणासाठी कसं असेल? कोणाच्या आयुष्यात ग्रोथ, फेम, पैसा आणि पॉवर येईल? कोणासाठी न्यूट्रल असणार आहे आणि कोणासाठी हे वर्ष म्हणजे टेस्टिंग फेज असणार आहे? तुमच्यासाठी हे वर्ष ऍडव्हान्टेज असेल की चॅलेंज असेल? हे सर्व आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि हे विश्लेषण संपूर्णपणे न्यूमरॉलॉजीवर आधारित आहे. नमस्कार, मी समीर जोशी, ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता हे विश्लेषण बघायचं कसं, तर हे संपूर्ण विश्लेषण आपला मूलांक आणि भाग्यांक या दोन्हीवर आधारित आहे. मूलांक म्हणजे काय, तर आपली बर्थ डेट. म्हणजे जर तुमचा जन्म 1 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 1 आहे. ज्यांचा जन्म 2 तारखेला झाला असेल, 20 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 2 आहे. आणि भाग्यांक म्हणजे काय, तर आपल्या बर्थ डेटची संपूर्ण टोटल केल्यानंतर जो एक सिंगल डिजिट आकडा आपल्याला मिळतो त्याला भाग्यांक असं म्हणतात. तर हे जे संपूर्ण विश्लेषण आहे ते तुम्ही तुमच्या मूलांकानुसार पण बघू शकता आणि भाग्यांकानुसार पण बघू शकता. सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला. सगळ्यात आधी आपण न्यूमरॉलॉजीच्या दृष्टीने 2026 कसं दिसतं हे आपण बघूयात. 2026 या सगळ्या आकड्यांची जर आपण टोटल केली ना तर त्याचं सिंगल डिजिट आकडा आपल्याला मिळतो नंबर 1. म्हणजेच न्यूमरॉलॉजीच्या दृष्टीने हे युनिव्हर्सल ग्लोबल इयर 1 आहे. आता 1 नंबर जो असतो ना त्याचा रुलर जो असतो तो असतो सूर्य, म्हणजे सन. आपण म्हणतो ना सूर्य उगवला, त्याप्रमाणे हे वर्ष हे न्यू बिगिनिंग्स आहे, एखादी नवीन सुरुवात होण्याचं आहे. आणि सूर्य म्हणजे अर्थातच ग्रहांचा राजा त्याला म्हटलं जातो, म्हणूनच सूर्य हे लिडरशिपला रिप्रेझेंट करतं. सूर्य म्हणजे पॉवर, सूर्य म्हणजे ऑथॉरिटी. तर ज्यांना आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची आहे हे वर्ष त्यांच्यासाठी आहे. ज्यांना आयुष्यातलं मागचं सगळं ओझं झटकून देऊन एका नवीन मार्गावर जायचंय त्यांच्यासाठी हे 2026 वर्ष आहे. जर तुमचा मूलांक 1 असेल, म्हणजेच तुमचा जन्म जर 1, 10, 19 किंवा 28 या तारखेला झाला असेल किंवा तुमचा भाग्यांक 1 असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी गेम चेंजिंगचं वर्ष आहे. जॉबमध्ये प्रमोशन, नवीन रोल मिळणं, एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर येणं किंवा नवीन जॉबच्या ऑफर्स तुम्हाला मिळणं, लिडरशिपचा रोल मिळणं. जर तुम्ही एखादा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार करत असाल तर त्याच्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. किंवा ऑलरेडी जर तुम्ही एखाद्या बिझनेसमध्येच असाल तर त्याचा ग्रोथ करण्यासाठी, त्याचं एक्सपान्शन करण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम काळ आहे. जे लोक पॉलिटिक्समध्ये आहेत आणि एखाद्या संधीची वाट बघतायत त्यांच्यासाठी हे वर्ष भरघोस यश देणार आहे. नवीन लिडरशिप ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येईल, त्याचमुळे आपल्याला नवीन नवीन लीडर्स सुद्धा बघायला मिळतील. जे लोक सरकारी नोकरीत आहेत किंवा सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा यावर्षी सक्सेस आपल्याला बघायला मिळतंय. ड्रीम कम्स ट्रू असं काहीशी सिच्युएशन तुमच्या बाबतीत यावर्षी घडणार आहे. पण सूर्याची एनर्जी जर खूप स्ट्रॉंग झाली ना तर मग इगो प्रॉब्लेम, इम्पेशन्स आणि क्लॅशेस होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या रागावर कंट्रोल ठेवा, आपल्या इगोवर कंट्रोल ठेवा. लीडर जरूर बना पण कोणाला डॉमिनेट करू नका, डिक्टेटर मात्र बनू नका. जर तुमचा मूलांक 2 असेल, म्हणजेच तुमचा जन्म जर 2, 11, 20, 29 या तारखेला झाला असेल किंवा तुमचा भाग्यांक 2 असेल तर यावर्षी तुम्हाला रिलेशनशिप्समध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स, थोडेसे इश्यूज पाहायला मिळतील. का, तर ही न्यू बिगिनिंग्सची एनर्जी आहे. म्हणजेच जुनी एखादी रिलेशनशिप संपून नवीन स्टार्ट होण्याची शक्यता इथे दिसते. जर तुम्ही बिझनेसमध्ये असाल तर पार्टनरशिपमध्ये बिझनेस करून तुम्हाला ग्रोथ होण्याचे चान्सेस आहेत, तुमचा बिझनेस एक्सपांड करण्याचे चान्सेस आहेत. जे क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहेत त्यांना रिकग्निशन आणि नवीन ओळख मिळण्याचं हेच वर्ष आहे. फक्त ओव्हर थिंकिंग करू नका आणि सेल्फ डाऊट अवॉइड करा. लोक काय म्हणतील याच्याकडे कम्प्लिटली दुर्लक्ष करा. जर तुमचा मूलांक 3 असेल, म्हणजेच तुमचा जन्म जर 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल किंवा तुमचा भाग्यांक 3 असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी जबरदस्त ग्रोथ घेऊन येते. 3 नंबरमध्ये गुरुची एनर्जी असते. गुरु म्हणजे विजडम, नॉलेज आणि एक्सपान्शन. तुम्ही जर एज्युकेशनच्या क्षेत्रात असाल
टीचिंगच्या क्षेत्रात असाल किंवा काउन्सिलिंगच्या क्षेत्रात असाल तर हे वर्ष तुम्हाला भरपूर यश देऊन जाणार आहे. कारण गुरुचं कामच आहे शिकवणं, मार्गदर्शन करणं. तुम्ही तुमचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवा, सक्सेस ऑटोमॅटिकली तुम्हाला फॉलो करेल. हे वर्ष तुम्हाला नेम अँड फेम, ग्रोथ आणि सोशल रिस्पेक्ट सर्व काही देऊन जाणार आहे. आपल्याकडे खूप ज्ञान आहे, आपल्याला सगळंच समजतं, अशा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मात्र अजिबात राहू नका. जर तुमचा मूलांक 4 असेल, म्हणजेच तुमचा जन्म जर 4, 13 किंवा 22 तारखेला झाला असेल किंवा तुमचा भाग्यांक 4 असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी हार्डवर्क आणि डिले घेऊन येते. हे वर्ष म्हणजे तुमच्यासाठी एक टेस्टिंग फेज आहे. इन्स्टंट सक्सेसचं वर्ष नाहीये, तर हे तुमच्यासाठी प्लॅनिंग आणि प्रिपरेशनचं वर्ष आहे. आपल्या फ्युचरचं प्रॉपरली प्लॅनिंग करा. बिझनेसचं स्ट्रक्चर बनवण्याकडे जास्त लक्ष द्या. पेपरवर्क मेंटेन करा, लागणारं साहित्य, लागणाऱ्या वस्तू जमा करा. करिअरमध्ये बेस बनवण्याचं हे वर्ष आहे. तुम्ही आता सध्या प्रिपरेशन मोडमध्ये आहात. डिसिप्लिन, शिस्त आणि पेशन्सने आपलं काम करा. 2026 मध्ये केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला येणाऱ्या वर्षांमध्ये जरूर बघायला मिळेल. मूलांक 5 म्हणजेच जर तुमचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला झाला असेल किंवा तुमचा भाग्यांक 5 असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी स्मार्ट सक्सेस आणि फास्ट ग्रोथ देणार आहे. तुमचे नवीन कॉन्टॅक्ट्स वाढतील, मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील. डिजिटल कामामध्ये सक्सेस, सोशल मीडियामध्ये सक्सेस, ट्रेडिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या कामामध्ये सक्सेस इथे दिसून येत आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून भरपूर यश संपादन तुम्ही करणार आहात, परंतु या यशाबरोबरच ट्रॅव्हलिंग मात्र तुम्हाला करावं लागेल. मूलांक 6 म्हणजे ज्यांचा जन्म 6, 15 किंवा 24 तारखेला झालाय किंवा ज्यांचा भाग्यांक 6 आहे त्यांच्यामध्ये शुक्राची एनर्जी असते. शुक्र म्हणजे काय तर लव्ह, लक्झुरी आणि कम्फर्टची एनर्जी. तर जे लोक लग्न ठरण्याची वाट बघतायत त्यांचं मॅरेज फिक्स होण्याचे चान्सेस आहेत. जे लोक ब्युटी, फॅशन किंवा आर्टच्या क्षेत्रात आहेत त्यांना यावर्षी एक ह्यूज सक्सेस पाहायला मिळेल. फायनान्शियल कम्फर्ट देणारं हे वर्ष आहे. सुख, पैसा, रिलेशनशिप असं सर्व काही तुमच्याकडे येणार आहे. फक्त ओव्हर स्पेंडिंग करणं म्हणजेच अनावश्यक खर्च करणं अवॉइड करा. मूलांक 7 म्हणजेच ज्यांचा जन्म 7, 16 आणि 25 तारखेला झालाय किंवा ज्यांचा भाग्यांक 7 आहे त्यांच्यामध्ये केतूची एनर्जी असते. केतूला बघा नेहमी एकटं राहायला आवडतं, आयसोलेट राहायला आवडतं. स्पिरिच्युअल मार्गाकडे तुम्ही जास्त अट्रॅक्ट व्हाल, स्वतःवर जास्त लक्ष द्याल. मटेरियलिस्टिक गोष्टींकडे नाही तर आपल्या सोलच्या, आपल्या आत्म्याच्या ग्रोथकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. मी कोण आहे, माझा जन्म का झालाय, माझ्या लाईफचं पर्पज काय, असे सगळे प्रश्न तुम्हाला पुन्हा नव्याने पडतील आणि मग सत्याचा शोध घेण्याची एक नवीन तीव्र भावना तुमच्यात निर्माण होईल. मूलांक 8 म्हणजेच ज्यांचा जन्म 8, 17 किंवा 26 तारखेला झालाय किंवा ज्यांचा भाग्यांक 8 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे तर 8 हा शनीचा आकडा असतो. 8 मध्ये शनीची एनर्जी असते. आता सूर्य आणि शनी यांचं शत्रुत्व तर सगळ्यांनाच माहिती आहे, ते पुन्हा एकदा नव्याने सांगण्याची गरज नाही. आपल्या सगळ्या कामात अडचणी येणार, डिले होणार हे मनामध्ये फिक्स करून टाका. आपल्याला ज्या गोष्टीची माहिती अगोदरपासूनच असते ना त्याचा मग पुढे आपल्याला त्रास होत नाही. शनी सांगतो एथिक्स, डिसिप्लिन, पेशन्स आणि ऑनेस्टी. प्रामाणिकपणे आपलं काम करा आणि कुठल्याही प्रकारच्या एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. इव्हेंच्युअली सक्सेस तुम्हाला मिळणारच आहे. मूलांक 9 म्हणजेच ज्यांचा जन्म 9, 18 किंवा 27 तारखेला झालाय किंवा ज्यांचा भाग्यांक 9 आहे त्यांच्यामध्ये मंगळाची एनर्जी असते. यावर्षी नवीन काहीतरी करायची ओढ तुमच्यामध्ये निर्माण होईल. टॉक्झिक रिलेशनशिप्सचा एंड होईल. नवीन मिशन स्वीकारल्यासारखं तुम्ही काम कराल आणि लिडरशिपमध्ये चमकण्याचं हे वर्ष तुमच्यासाठी आहे. एकंदर समराईज केलं तर 1, 3 आणि 5 हे नंबर 2026च्या व्हायब्रेशनशी खूप स्ट्रॉंगली मॅच करतात. त्यामुळे या नंबरच्या लोकांना एक खूप मोठं सक्सेस यावर्षी बघायला मिळेल. बाकीच्यांसाठी थोडंसं न्यूट्रल आपण म्हणूया आणि नंबर 4 आणि 8 वाल्यांसाठी थोडंसं डिले आणणारं वर्ष आहे. त्यांच्यासाठी हे प्रिपरेशनचं वर्ष आहे. तर यावर्षी करायचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काय तर सूर्याची उपासना करायची.
आणि उपासना करायची म्हणजे काय तर सकाळी पहाटेच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यायचा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जाप करायचा. बस इतकंच. सर्वांसाठी असा सल्ला आहे की स्वतःला अजिबात अंडर एस्टिमेट करू नका. जुन्या सगळ्या भीती सोडून द्या आणि नव्याने पुन्हा एकदा कामाला लागा. लीडरशिप ऍक्सेप्ट करा, पण कोणालाही डॉमिनेट करू नका. लोकांना तुमचा इगो नव्हे तर तुमचा कॉन्फिडन्स दिसू द्या. स्टे अवेअर, स्टे पॉवरफुल. श्री स्वामी समर्थ.